मोदींच्या तालिबानी सरकारनं आम्हाला आंदोलनापासून रोखलं, गुजरातचे पोलीस म्हणजे मोगलाईचा कारभार आहे, अशा शब्दात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी शाब्दिक प्रहार केलाय। दरम्यान बच्चू कडूंची जामिनावर सुटका करण्यात आली आहे। सीएम टू पीएम यात्रेसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा वडनगरकडे जात असताना पोलिसांनी बच्चू कडू यांना अटक केली। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमीभाव द्यावा यासाठी बच्चू कडू आणि रघुनाथ दादा पाटील यांनी आसूड यात्रा काढली आहे। दरम्यान जामीन मिळाल्यानंतर आमदार बच्चू कडूंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अविनाश सोनावणे यांनी। आपल्याबरोबर आमदार बच्चू कडू आहेत, त्यांनाच विचारूयात की काय एकंदरीत तुम्ही प्रश्न मार्गी लावण्याकरता सीएमच्या घरापासून तर थेट गुजरातच्या वडनगर गावात पीएमच्या घरापर्यंत आले होते। मला सांगाल की काय एकंदरीत अनुभव आला तुम्हाला? खरं तर अनुभव अतिशय चांगले आहे, पण तितकेच गुजरातच्या इथल्या तालिबाना राजवटीचा निश्चितच आम्ही निषेध करणार। सीएम टू पीएम जरी यात्रा असली पण आता ही पीएम टू पीएम राहणार आहे। गुजरातचं नातं आम्ही सोडणार नाही आणि जोपर्यंत स्वामीनाथन आयोग मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही पाहतो वडनगर सुद्धा आमच्या नजरेतून जाणार नाही। वेळ पडले तर इथं राहू आणि इथूनच आम्ही पाहतोय का या पीएमच्या खुर्चीला हादरे दिल्याशिवाय आम्ही इथं ही यात्रा ही आंदोलन आम्ही समाप्त करणार नाही। अशा प्रकारचं नातं गुजरातशी आमचं पक्कं राहणार आहे जोपर्यंत शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, त्याची लूट थांबत नाही। कशा पद्धतीचं या प्रशासनाकडनं तुम्हाला तर बघण्यात आलं की कशी वागणूक दिली गेली? म्हणजे इथं मोदी साहेब म्हणजे सर्व काही आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे। इंग्रजापेक्षाही वाईट प्रशासनाचे अनुभव आम्हाला इथं आलेला आहे। त्याचं निश्चितच आज जरी आम्ही कमी मार्गावर त्याचा उत्तर आम्ही म्हटलं होतं का पत्थर का जवाब बॉम्ब से देंगे। आज आम्हाला जेवढी तकलीफ झाली त्याच्यापेक्षा जास्त आम्ही पाहतोय संख्येने येऊन गुजरातला आणि खास करून आम्ही गुजरातपेक्षा खास पीएमला आम्ही दाखवून देऊ का तुमची जे तालिबान राजवट आहे ते आम्ही इथं या पद्धतीनं नष्ट केल्याशिवाय राहणार नाही। तुमचा जो दहशतवाद पोलिसांच्या माध्यमातून इथं निर्माण केला जातो शेतकऱ्यावर, त्याला सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ। निश्चितच की येणाऱ्या काळामध्ये तर स्वामीनाथन आयोग जो आहे तो जर कधी या सरकारने जर कधी शेतकऱ्यांकरता लागू नाही केला गेला तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये वास्तव करू असं देखील वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन दीपक सोनार सोबत अविनाश सोनवणे, एबीपी माझा, वडनगर, गुजरात।